वांगी जिल्हा परिषद गट आणि निवरी पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय बाबा, आदरणीय दत्तूशेठ अण्णा, ते सर्वच आता सर्वांची नामोल्लेख या ठिकाणी करणे गरजेचं आहे, पण मी वेळेअभावी या गावातील सर्व दत्ता मेंबर असतील, सर्व वडीलधारी नेते मंडळी, या गावातील सर्व ज्येष्ठ तरुण सहकारी, आपल्या वांगी जिल्हा परिषदेला ज्या उमेदवार आहेत त्या आपल्या गावच्या सुनबाई, आपल्या सर्वांच्या परिचित सौ स्नेहाताई सुशांतजी महाडिक, निवरी पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय लक्ष्मण दादा, हे दोघेही या जिल्हा परिषद गट पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी लढवत आहेत. आता निवरीकरांना माझी अंतःकरणपूर्वक विनंती आहे, आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर निश्चितपणानं खूप फरकाने ह्या सगळ्या सीटा ह्या ठिकाणी निवडून येतील. आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता ताकदीने ह्या गावांना दाखवून दिलं की आम्ही एकदा ठरवलं तर ते आम्ही करू शकतो. उद्याच्या ह्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांच्याकडून ती अपेक्षा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं योगायोगानं जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी आली आणि बाबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली. ही संधी मिळाल्यानंतर जे जे काम आपण सांगितली, आपण त्यावेळी आढावा बैठक घेतली, गावागावात बैठका घेतल्या, गावातल्या प्रत्येकाला विचारलं की तुमच्या गावाला जिल्हा परिषदेकडून काय अपेक्षित आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्ही सांगितलेल्या यादीपेक्षा जास्तीची कामं काका आम्ही तुम्हाला करून दिली. ज्याचा उल्लेख जगदीशदादांनी या ठिकाणी केला, बंधारा, मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो, पतंगराव कदम साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची पण आपली जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्यानंतर सुद्धा मला वाटते तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर, नारळ स्वस्त होतं का फुकट होतं माहित नाही, पण किती नारळ फोडलं तुम्हालाच माहिती. तो बंधारा तुम्ही सांगितल्या 6 महिन्याच्या आत 1 कोटींवर रक्कम आहे, मला आठवत नाही रक्कम आता ती, तो आपण मंजूर केला. आज तिचं पाणी साठलेलं आपण बघतोय. यादगाव काँग्रेसवाल्यांनी नाना आपल्याला सांगितलं की हे बंधारा झाला पाहिजे, बरोबर का? तो बंधारा आपण केला. तुम्ही ड्रोन फिरवलं या नदीकाठानं वरनं तर तुमच्या लक्षात येईल साखळी बंधारा आणि साखळी असे बंधारे झाल्यानंतर पाणी साठा कसा होतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला यदगावपासून सगळीकडे पाहायला मिळेल. न होणार काम नंदू काका आणि उरी व्यतिरिका 2-3दा तुम्ही बस करून आला ना, बरोबर का? 6 महिन्याच्यात मंजूर करून 48-50 कोटीची योजना आज इटकर पाक इकडे गुंटेवारी घेत 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 निवडीत घुसत होती. आता आपण तिकडे शोर, अशी आपली परिस्थिती आहे. सांगायचं तात्पर्य, काम कामाचा गुरु असतो. तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करत असताना तुमच्या आशीर्वादानं जी काय आम्हाला पदं मिळाली त्याच्यातनं उतराई होत असताना ही सगळी कामं आपण केलेली सांगतोय. त्यांना काम करायची संधी द्या. तुम्हाला व्यासपीठाच्या वतीनं खात्री देतो, जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि ती सत्ता आल्यानंतर तुमच्या परिसराला परत नेतृत्व म्हणून काम करायची संधी देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. फक्त तुम्ही उद्याच्या 7 तारखेला मोकळी. पद शोभेचं भोगायसाठी इथं पाठवायचे नाहीत. पद गावाचा विकास करायसाठी माणसं पाठवायचे आहेत. पद तालुक्याचा विकास करायसाठी माणसं पाठवायची आहेत. ती आपल्या विचाराची आपली माणसं गेली तरच ती करू शकतात. आता निवडणूक सोपी आहे. फक्त या सगळ्या गावांनी यदगावचा उमेदवार आहे आणि कुठला उमेदवार आहे असं न बघता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. घराघरात ह्या एवढ्या निवरी आणि यदगाव गणापुरता आपण विचार केला का नाही?
मतदार 17-18 हजार असेल. 18,000पेक्षा आम्ही आणि रेश्माताईंनी 15 ते 16,000 लोकांना वैयक्तिक लाभ दिलाय. मत किती? 18,000. 16,000 लोकांना फायदा झालाय आमचा. तेवढी मतं मिळाली तर मला वाटतं त्याचे डिपॉझिट राहणार नाही. काम करताना आम्ही चेहरा बघितला का? सगळ्या धर्माच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय. सुहास कांबळे सभापती होते, त्यानंतर इतर सुद्धा लोकांची जी कामं आहेत ती आपण मार्गी लावली. इथं योगायोगानं पुनर्वसन होऊन आपल्या शेजारी गावामध्ये एक गाव आलंय, ती सुद्धा लोक खूप चांगले आहेत. त्यांचं फक्त एक काम राहिले, त्यांना तुमच्या साक्षीने मी या ठिकाणी खात्री देतो, त्यांच्या मंदिराचं काम मार्च महिन्यापर्यंत आम्ही मार्गी लावून तुम्हाला करू. तीर्थक्षेत्रा क वर्गात मला वाटतं आता नवीन देवळं तुम्हाला करावं लागतं. एक मंदिर नाही तुमचं ठेवलं, असं होत नाही कधी. सगळी मंदिरं तीर्थक्षेत्रात क वर्गात बसवली आपण. दरवर्षी तुम्हाला 3, 4, 5 लाख रुपये मिळतात. सरपंच मिळतात का नाही? हे सांगायचं तात्पर्य असं की हा बारकावा गावातल्या नेत्यांच्याकडे पण लागतो, तो निवरीकरांच्याकडे आहे. एवढी चिकाट माणसं मी बघितली नाही. एक संपलं की आपण संपतच नाही, एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं. आम्हालाही त्याचा आनंद आहे, कारण काम करणारी माणसं आपल्या सोबत असली की आपल्यालाही खूप शिकायला मिळतं. आणि ते या परिसरामध्ये आहे. आपल्याला आपल्या सगळ्या सेवा आपल्याकडे कशा उपलब्ध होतील याचा आपण प्रयत्न केला. आरोग्य झालं, शिक्षण. तुमच्या शाळेची इमारत कशी? मॉडेल स्कूल म्हणून मध्ये आपण नवीन योजना केली. 1-1 कोटी रुपये अण्णांच्या गावात आहे शाळा. मॉडेल स्कूल कधीच केली अण्णा. खाजगी शाळेला लाजवली इतकी चांगली शाळा, आणि त्या शाळेतलं सगळं कॉम्प्युटर लॅब असेल, शिक्षण असेल, सगळं बघायला मिळतं आपल्याला. मी अध्यक्ष झालो त्यावेळी पहिल्यांदा जी कोण इथं म्हणतं ना, ती पूर्वी पण काय अध्यक्ष होती, लोक काय सभापती होती, जिल्हा परिषदला सत्ता ह्यांचीच होती. पण पतंगराव कदम साहेबांच्या नावची शिष्यवृत्ती मी अध्यक्ष असताना चालू केली. राजकारण करता आलं असताना. पण हे सांगायचं तात्पर्य असं आहे की सगळ्या क्षेत्रामधली प्रगती करत असताना आपल्या मतदारसंघात जिल्हा परिषदच्या माध्यमातून, राज्य सरकार सोडून द्या विषय दुसरा, तो तर प्रचंड निधी आपल्याला आला, पण जिल्हा परिषदेनं 700-800 कोटी रुपये पोलूसर कडेगाव तालुक्यात त्यावेळी आणले. पाणी पुरवठा योजना, स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरात मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर हे आपल्या घरातले उमेदवार या दोन्ही ठिकाणी निवडून गेले पाहिजेत. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, उद्याच्या 7 तारखेला एकच मशीन आहे. पूर्वी जिल्हा परिषदची एक मशीन असायची, पंचायत समितीची एक मशीन असायची. ह्यावेळी एकच मशीनवर 2 मतदान करायचं आपल्याला. दोन्ही कमळ या चिन्ह बघून कमळाच्या पुढचं बटन दाबा. यांना दोघांनाही आपल्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन जास्तीत जास्त मताधिक्यानं आपण विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.